हेलो स्टूडेंट्स, आप सभी को प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज भी सेकेंड पीयूसी स्टूडेंट के लिए यानी छात्रों के लिए 7वां और 8वां इन दो लेसन पर जो ग्रामर के भाग दिए हैं, इन भागों पर आज चर्चा करने जा रहा हूं या चर्चा होगी। और ग्रामर का ये चौथा वीडियो है और इस वीडियो में आप केवल क्या ग्रामर पर ही चर्चा देखेंगे। स्टूडेंट्स, जो भी नए स्टूडेंट है, सब्सक्राइब नहीं कर लिए तो सब्सक्राइब कर लीजिए। वीडियो को बीच में स्किप मत करिए, अंत तक देखिए, तभी आपको पता चलेगा कि ये वीडियो किस विषय पर है। और आने वाली जो एग्जाम है, एनुअल एग्जाम, वार्षिक एग्जाम, उस एग्जाम के लिए बहुत ही यूजफुल वीडियो है। कोई मेरे स्टूडेंट है, वो स्टूडेंट चैप्टर वाइज क्वेश्चन किस लेसन पर क्वेश्चन पूछेंगे तो वो कमेंट करके मुझे पूछे हैं। सो ऑलरेडी आई हैव अपलोडेड वीडियो ऑन दिस टॉपिक, जस्ट यू सर्च एंड यू वॉच दैट वीडियो। सो वो वीडियो अगर देखेंगे तो आपको पता चलता है कि किस चैप्टर में से कितने अंकों का प्रश्न आ जाएगा। स्टूडेंट्स, ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬರಿದ್ದೀರಾ, ಇಲ್ಲಿ ತನಕ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ, ಕೊನೆ ತನಕ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ। ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ತುಂಬ ಯೂಸ್ಫುಲ್ ಆಗಿದೆ। ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಕಂಟೆಂಟ್ ಮೇಲೆ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ತುಂಬ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸರ್ ಚಾಪ್ಟರ್ ವೈಸ್ ಯಾವ ಚಾಪ್ಟರ್ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಮಾರ್ಕ್ಸಿಂದ ಕ್ವಶನ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಆಲ್ರೆಡಿ ನಾನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಸೊ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ, ಆಮೇಲೆ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಪ್ರಕಾರನೇ ನಾನು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಯಾವ ಲೆಸನ್ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಮಾರ್ಕ್ಸಿಂದ ಕ್ವಶನ್ ಬರುತ್ತೆ, ಯಾವ ಲೆಸನ್ ಮೇಲೆ ಸಂದರ್ಭ ಬರುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಡೀಟೇಲ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನೀವು ವಿಡಿಯೋನು ನೋಡಿ। Students, today also we discuss about only grammar, and this is fourth video we are watching। आप लोग देख रहे हैं या देख रहे हैं, ये फोर्थ वीडियो है और इसमें केवल क्या ग्रामर पार्ट्स को ही क्या ले रहा हूँ। तो आज भी ग्रामर पार्ट पर ही चर्चा होगी। तो आइए स्टूडेंट्स, टेक्स्ट बुक दिखाऊंगा, भोलाराम का जीव और यात्रा जापान की, और ये लास्ट क्या वीडियो होगा ग्रामर पर, और नेक्स्ट और पोएम पर क्या वीडियो बनाऊंगा। और सारे स्टूडेंट वीडियो को क्या देखते रहे। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಎಷ್ಟು ಜನ ಸೆಕೆಂಡ್ PUC ಹಿಂದಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಜನ ಇದ್ದೀರಾ, ವಿಡಿಯೋ ಫಾಲೋ ಮಾಡಿ, ಈಸಿಯಾಗಿ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ। ಸೊ ಯಾವಾಗಲೂ ನಾನು ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನೀವು ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ತೆಗಿಬೋದು। ಆಮೇಲೆ ರೈಟಿಂಗ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇರಿ, ಆ ರೈಟಿಂಗ್ ಸ್ಕಿಲ್ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಇರಬೇಕು। ಆ ರೈಟಿಂಗ್ ಸ್ಕಿಲ್ ಇದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ನೀವು ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ನೀವು ತೆಗಿಬೋದು, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಆಗಲ್ಲ। सो आपके पास जो लिखने की जो स्किल है ना, वो स्किल आपके पास क्या रहना, तभी आप लोग अच्छे मार्क्स क्या लेकर पास हो जाएंगे। आइए स्टूडेंट्स, टेक्स्ट बुक दिखाकर आपको समझाऊंगा कि किस तरह से फिल इन द ब्लैंक्स वाक्य शुद्ध कीजिए वो लिखना चाहिए। ये स्टूडेंट्स, ನಾನು ಈ ವಾಕ್ಯ ಶುದ್ಧ ಕೀಜಿಯೆ ಈ ಪಾರ್ಟ್ ಗ್ರಾಮರ್ ಪಾರ್ಟ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಜಸ್ಟ್ I am showing you this sentence correction part. So this part also so important. Just you watch how to write, how to make correct sentence. ಹೇಗೆ ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। ವಾಕ್ಯ ಶುದ್ಧ ಕೀಜಿಯೆ, ऐसा कभी नहीं हुई थी, ಇಲ್ಲಿ हुई थी ಇದೆ, हुआ था, ऐसा कभी नहीं हुआ था, करेक्ट सेंटेंस। परेशानी और भय के कारण उसका चेहरा विकृत हो गई थी, हो गया था, चेहरा पुल्लिंग है, ನಮ್ಮ ಫೇಸ್ ಇದೆಲ್ಲ ಮುಖ ಅದು पुल्लिंग, गई ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು गई थी, गया था। थर्ड वन, आज तक मैं धोखा नहीं खाया,
आज तक मैंने धोखा नहीं खाया. ನೇ ಬರಿಬೇಕಿಲ್ಲಿ मैंने. नरक पर ಇದೆಲ್ಲ नरक में निवास स्थान की समस्या हल हो गई. ಇಲ್ಲಿ ಪರ್ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಈ ಪರ್ ರಿಮೂವ್ ಮಾಡಬೇಕು, ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಮೇ ಹಾಕಿ ಇಲ್ಲಿ ಮೈ ಆದಮೇಲೆ ನೇ ಬರಿಬೇಕು. आज तक मैंने धोखा नहीं खाया. नरक में निवास स्थान की समस्या हल हो गई. फिफ्थ वन, बोलाराम की पत्नी स्त्रीलिंग वर्ड ಇದೆ. बोलाराम की पत्नी बाहर आई. लगाव तो महाराज बाल बच्चों से ही होता है, नाट होती है. लगाव पुल्लिंग है इसलिए होता है. बोलाराम के केस का फाइल लाओ. फाइल स्त्रीलिंग है स्टूडेंट वर्ड, इसलिए इलेन बरಬೇಕು ಅಂತ ಕಿ. बोलाराम के केस की फाइल लाओ. देन चेंज द जेंडर. लिंग बदलिए, अन्य लिंग रूप लिखिए. माता पिता, मालिक मालकिन, बेटा बेटी बेटा, साधु साध्वी. इस तरह ಬರೀಬೇಕು. ಹಾಫ್ ದ ಬರೆದು ವಿ ಬರೀಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇದು ಅನ್ಯ ವಚನ ರೂಪ ಲಿಖಿए, ಆಮೇಲೆ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಲಿಖಿए. ಈ ಎರಡು ಪಾರ್ಟು ಎಕ್ಸಾಮ್ಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಸಿಲೆಬಸ್ಸು ಇಲ್ಲ. ವಿ ಡೋಂಟ್ ರೀಡ್ ದಿಸ್ ಟು ಪಾರ್ಟ್ಸ್. ಫಸ್ಟ್ ಯು ರಿಮೂವ್, ಇದು ತೆಗೆದುಬಿಡಿ, ನಿಮ್ಮ ತಲೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಡಿ, ಇವೆರಡು ಪಾರ್ಟು ಇಲ್ಲ. ದೆನ್ ಯು ಕಮ್ ಟು ಯಾತ್ರಾ ಜಪಾನ್ ಕಿ. ಇದು 8th ಲೆಸನ್. ಇದ್ರ ಮೇಲೆ ಹೇಗಿದೆ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಡಿ. ವಾಕ್ಯ ಶುದ್ಧ ಕೀಜಿಯೇ. ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ವಾಕ್ಯ ಶುದ್ಧ ಕೀಜಿಯೇ ना ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕರೆಕ್ಷನ್. ಏನೇ ರಾಂಗ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ ನಾವೇ ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ವಿ ಓನ್ಲಿ ರೈಟ್, ವಿ ಓನ್ಲಿ ಮೇಕ್ ಕರೆಕ್ಟು ಸೆಂಟೆನ್ಸ್. ಹಮ್ 7वीं मंजिल में हैं. ಮೇ ಅಲ್ಲ ಪರ್ ಬರಿಬೇಕು. ಆನ್ 7वीं मंजिल यानी 7th फ्लोर ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. पीने के लिए गर्म पानी अवश्य मिलता है. पानी पुल्लिंग ಇದೆ, मिलता है. छात्रों ने पूरी एकाग्रता से हमें सुना. सुनी नहीं, सुना. छात्र मीन्स स्टूडेंट. बाजार का कोई शोर सुनाई नहीं देता. शोर है पुल्लिंग वर्ड. होटल में हिंदी संगीत चल रहा है. ಇಲ್ಲಿ रही ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು रहा ಮಾಡಬೇಕು. देन निम्नलिखित वाक्यों को सूचनानुसार बदलिए. भूतकाल से वर्तमान काल ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಬ್ರಾಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ. ಆಲ್ರೆಡಿ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಗಿवन इन ब्रैकेट. रात की दावत हरजेंद्र चौधरी के घर पर थी. ಇದು ವರ್ತಮಾನ ಕಾಲ में बदलिए. ಇದು ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು, ಇದು पास्ट टेंस सेंटेंस ಇದೆ. दिस सेंटेंस इज पास्ट टेंस, इसे बदलना चाहिए. वी कन्वर्ट इनटू प्रेजेंट टेंस. ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು ನೋಡಿ, कैसे लिखना है. रात की दावत हरजेंद्र चौधरी के घर पर है. थी ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು है ಬರಿಬೇಕು ಅಷ್ಟೇ. वहाँ हिंदी उर्दू प्रेमियों का जमवाड़ा है. जमवाड़ा रहेगा. भविष्य काल में बदलिए, रहेगा. कुछ देर तक हम इसका वैभव देखते हैं. ಇದು ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. ಇದು ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್ ಇದೆ, ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. कुछ देर तक हमने इसका वैभव देखा. ओके स्टूडेंट्स. देन ಈ ಕಡೆ ಬನ್ನಿ. अन्य लिंग रूप लिखिए. विद्वान, विदुषी, छात्र, छात्र. ಒಂದು ಲೈನ್ ಕೊಟ್ಟರೆ ಸಾಕು, ಒಂದು ಮಾತ್ರ, ಅದು ಗರ್ಲ್ ಆಗುತ್ತೆ. ಯುವಕ್, ಯುವತಿ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಯುವಕಿ ಅಂತ ಬರಿತೀವಿ, ಬಟ್ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ತಿ ಮಾಡಬೇಕು. ಯುವತಿ. पत्नी, पति. बालक, बालिका. सो ये दोनों आप छोड़ दीजिए. नंबर्स एक वचन बहुवचन बिटबिड़ी, अपोजिट वर्ड बिटबिड़ी. ये ಕೆಳಗಡೆ बन्नी. निम्नलिखित शब्दों के साथ उपसर्ग जोड़कर नए शब्दों का निर्माण करिए. प्रीफिक्स. शासन, प्रशासन. प्र ऐड ಮಾಡಬೇಕು. प्रशासन. विश्वास, अविश्वास. चालन, बदचालन. व्यवस्थित, अव्यवस्थित. ओके ना. सो इस तरह से क्या प्रीफिक्स लेटर्स ऐड करके लिखना है. तो स्टूडेंट्स ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಇನ್ನೊಂದು ಟಾಪಿಕ್ ತಂದು ನಿಮಗೆ ವಿವರಣೆ ಕೊಡ್ತೀನಿ.
तो स्टूडेंट्स ये वीडियो यहीं पर समाप्त करूंगा। अगली वीडियो में फिर हमारी मुलाकात होगी और एक नए कंटेंट के साथ आपके सामने हाजिर हो जाऊंगा। थैंक यू स्टूडेंट्स। आपके पास जो भी डाउट्स अगर है तो कमेंट बॉक्स में कमेंट करके बताइए। थैंक यू।